राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, सोलापूर, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 4 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज इथे कांद्याच्या दरामध्ये काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आज कांदा भावाची परिस्थिती बाजारातील नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, असेच कांद्याचे बाजारभाव आपल्याला सविस्तर विश्लेषणासह मिळवण्यासाठी माझा बळीराजाला जॉईन करा. माझा बळीराजा जॉईन केल्यानंतर आपल्याला माझा बळीराजावरील माझ्या व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी हा मिळणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आजची परिस्थिती. नाशिक जिल्ह्यातून सुरुवात करूयात. महत्त्वाच्या कांदा मार्केट लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 560 वाहनांचा लिलाव झाला. 700 रुपयापासून 2640 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2175 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, लासलगाव येथे आज सरासरी कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा ही झालेली आहे. तर मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्येही सुधारणा आज लासलगाव येथे झालेली आहे. सोलापूर येथे 150 प्लस कांदा गाड्यांची आवक आली होती. ॲव्हरेज कांद्याचे भाव 1300 रुपयापासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले. तर गावरान सुपर क्वालिटी कांद्याचे काही लॉट 2700 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठा माल 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मीडियम कांदा 2000 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1300 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगळी 700 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहे. तर सोलापूर येथे कांद्याचा भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळालेला आहे. तर इकडे मुंबई येथे 60 कांदा गाड्यांची आवक होती. गोळा साईज कांदा 2400 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मोठा साईज साठवणीचा कांदा 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 1900 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1000 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा 1000 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर मुंबई येथे मार्केट आज मागील बाजाराच्या तुलनेत पाहिलं तर ते स्थिर पाहण्यास मिळत आहे. तर इकडे हैदराबाद येथे 65 प्लस गाड्यांची आवक होती. एक्स्ट्रा सुपर बिग साईज माल 2800 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 2500 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुकल साईज कांदा 2400 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2000 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1000 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड कांदा 1000 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती क्वालिटी कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डॅमेज मिक्स माल 1200 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर हैदराबाद येथेही कांद्याचा भाव आज स्थिर आहे. तर बेंगलोर येथे आज 44,969 गोण्यांची आवक आहे. महाराष्ट्रातील एक्स्ट्रा बिग साईज कांदे 3300 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले. तर बिग साईज कांदा 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुकल साईज कांदा 2700 ते 2900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड चोपडा 1500 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 2300 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटका विजयपूरचा कांदा 2400 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांद्याची 900 प्लस गोण्यांची आवक होती. त्याला बाजारभाव 2000 रुपयापासून 2700 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघालेले आहेत. तर मित्रांनो, बेंगलोर येथे नवीन कांद्याची आवक थोडीशी आज वाढलेली आहे, परंतु कांद्याच्या दरावर कसलाही बदल आज तिथे झालेला नाही. लासलगावला आपण पाहिलं तर तिथे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे. हळूहळू जी सुधारणा कांद्याच्या मार्केटमध्ये होत आहे ही टिकणारी सुधारणा असते. एका दिवसात भाव वाढले तर ते कमीही लगेच होत असतात, परंतु जसे जसे हळूहळू भाव वाढतील तर ते टिकणारे भाव आपल्याला नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये दिसून येतील. अशी परिस्थिती सध्याची आहे. आवक मापास राहिल्यास नक्कीच कांद्याचा दर हा चांगला
आपल्याला दिसून येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.